हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला मेकॅनिकलचा मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक सर्किट याचं पार्ट 2 लेक्चर बघायचं आहे. बघा, आपण पार्ट 1 लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलं आहे कन्सेप्ट ऑफ EMF, कन्सेप्ट ऑफ करंट, देन रिलेशन बिटवीन करंट अँड चार्ज, देन यानंतर आपण बघितलं कन्सेप्ट ऑफ रेझिस्टन्स. त्यामध्ये आपण सिरीज आणि पॅरलल हे रेझिस्टन्स आपण बघितले. बघा, एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून सिरीज आणि पॅरलल हा फार महत्त्वाचा आहे. दोन्हीपैकी एक एक्झामला जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस असतात. ओके, सो सिरीज आणि पॅरललला स्किप करायचा विचार करू नका. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे बघा पॉवर, एनर्जी आणि त्या रिलेटेड ओम्स लॉ आणि त्याच्या बेसिसवर असलेले काय न्यूमरिकल्स. ओके, न्यूमरिकल्सचं कन्वर्जन महत्त्वाचं आहे, जे की किलोवॅट काय असतं किंवा मिली काय असतं. ओके, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन कशा प्रकारे केलं जातं. तर किलोचं सिम्पली किलोवॅट असेल तर वॅटमध्ये कशा प्रकारे कन्वर्जन केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस होणार आहे. तर सिम्पली फक्त लेक्चर हे शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुमचे सगळे जे डाऊट्स असतील ते यामध्ये क्लिअर होतील. सो चला तर मग सुरू करूया. ओके, जसं सांगितल्याप्रमाणे बघा, आपल्याला बघायचं आहे फर्स्ट, दॅट इज पॉवर. बघा, पॉवरला आपण रिप्रेझेंट करतो कशाने, कॅपिटल P, राईट. आता पॉवर जर म्हटलं तर डेफिनेशन काय असते, दॅट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. करंट म्हणजेच कशाने दाखवतो आपण, आय. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ह्या क्वांटिटी सगळ्या बघितलेल्या आहे. ठीक आहे, म्हणजेच P इज इक्वल्स टू V इंटू काय म्हणू शकतो आपण, आय म्हणू शकतो, बरोबर. आणि याचं जे युनिट असतं बघा, हे पॉवरचं युनिट काय असतं, दॅट इज वॅट. लक्षात असू दे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघतो बघा, त्यामध्ये एनर्जी. एनर्जीचं आपण रिप्रेझेंट कशाने करतो, दॅट इज कॅपिटल E. ठीक आहे. सो एनर्जी म्हणजेच काय, इट इज अ प्रोडक्ट ऑफ पॉवर इंटू व्हॉट, टाईम T, राईट. सो इट इज अ प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाईम. ठीक आहे. सो एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर म्हणजे P आणि टाईम म्हणजे तुमचा T, हा हवरमध्ये असेल. ठीक आहे. एनर्जीचं जर आपण युनिट बघितलं तर दोन येतील. ओके, फर्स्ट काय असतं, दॅट इज एनर्जीचं युनिट हे आपल्याला माहिती आहे जूल, किंवा हे काय झालं तुमचं वॅट आणि हे काय झालं तुमचं हवर, म्हणजेच वॅट हवर. दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता, पण बरेच वेळेस तुम्हाला एक्झाम्पल अशा प्रकारे येतील, वॅट पर आवरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं, एनर्जी फाइंड करायची, तर त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही युनिट माहीत पाहिजे. ठीक आहे. देन थर्ड बघा, ओहम्स लॉ. हा बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल. ओहम्स लॉ म्हणजेच काय, दॅट इज प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स, म्हणजेच दॅट इज R. ठीक आहे, म्हणजेच V इज इक्वल्स टू I इंटू R. हे व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये, तुम्ही याला करंटच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. करंट इज इक्वल्स टू व्हॉट, हा डिवाइडला चालला जाईल R, म्हणजेच V डिवायडेड बाय काय असणार, R. करंटच्या फॉर्ममध्ये असेल तर युनिट काय असतं, एम्पियर, आणि व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये असेल तर युनिट काय असतं, दॅट इज व्होल्ट. ओके. देन आता हे आपले काय सिंपल बेसिक फॉर्म्युले झाली. ओके, सो P is equals to V into I, E is equals to P into T, and then V is equals to I into R, I is equals to V by R. ओके, ह्या बेसिक आपले जे फॉर्म्युले असतील याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व करायचे, राईट. पण त्याआधी तुम्हाला एक रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. बघा, रेझिस्टन्ससाठी आपण फॉर्म्युला बघितला होता. काय होता तो कन्सेप्ट आपला, कन्सेप्ट ऑफ रेझिस्टन्स. कन्सेप्ट ऑफ रेझिस्टन्समध्ये R इज इक्वल्स टू रो, दॅट इज L अपॉन A. हे आठवतं का, आपण याला सिरीज ऑफ रेझिस्टन्स सर्किट त्याच्या आधीचा एक पण घेतला होता. ओके, तर हा आपला काय असतो P, दॅट इज अ रेझिस्टिव्हिटी. म्हणजे हा एक सुद्धा काय फॉर्म्युला यामध्ये उपयोगी होईल. हे काय होईल, L म्हणजेच लेंथ ऑफ कंडक्टर. ठीक आहे. देन A म्हणजेच काय, दॅट इज अ क्रॉस सेक्शनल एरिया, राईट. आणि R म्हणजेच काय तुमचा रेझिस्टन्स. आता ह्या बेसिक गोष्टी आहे, हा आपला ऑलरेडी फॉर्म्युला झालेला आहे, पण आपण हा पुन्हा रिवाइज केला का, कारण
येणारे जे प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त होणार आहे. आता हे बेसिक फॉर्म्युले याचे थोडे सब फॉर्म्युले बनतात, ते आपल्याला बघायचे. कन्सेप्ट ऑफ वर्क, एनर्जी आणि पॉवर हेच कन्सेप्ट फक्त इन द फॉर्म ऑफ इलॅबोरेशन. ओके, ते आपल्याला बघायचं. तर हे एकदा नोट करून घ्या म्हणजे आपण पुढच्या पॉईंटवर मूव. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी. ठीक आहे, हे आपल्याला 3 कन्सेप्ट बघायचे थोडे इलॅबोरेशनच्या फॉर्ममध्ये. तर फर्स्ट आपण बघू, दॅट इज कन्सेप्ट ऑफ वर्क. बघा, वर्क आपण जे म्हणतो किंवा एनर्जी आपण म्हणतो, वर्क आणि एनर्जी दोघांचं युनिट जे आपण काय घेतो, जूल घेत असतो, बरोबर आहे. तर वर्क म्हणजेच काय की तुमची एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते, राईट. किंवा वर्क डन हे ट्रान्सफर होतं एका वन पर्टिक्युलर पॉईंट टुवर्ड अदर पॉईंट. म्हणजेच काय करतोय आपण, सिम्पली ट्रान्सफर करतोय वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. ओके, सो वर्कचा फॉर्म्युला आपण जर घेतला तर वर्क इज इक्वल्स टू व्हॉट, चार्ज इनटू व्हॉट, दॅट इज वोल्ट. ठीक आहे, आता चार्ज म्हणजेच काय, क्यू असतो. आपण ऑलरेडी बघितले रिलेशन बिटवीन व्हॉट, दॅट इज अ चार्ज अँड करंट. तर वर्कला आपण डिनोट करतो बघा डब्ल्यूने, चार्जला रिप्रेझेंट करतो आपण क्यूने आणि व्होल्टेजला रिप्रेझेंट करतो कशाने, व्हीने. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला डब्ल्यू इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही हा आपल्याला काय बनतोय, फॉर्म्युला बनतोय. ठीक आहे, आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की वन वर्क किंवा 1 जूल वर्क म्हणजे काय. आता लक्ष द्या, याचं युनिट काय बघा, वर्कचा जूल. ठीक आहे, चार्जचं युनिट काय असतं, दॅट इज अ कुलोम. आणि व्होल्टेजचं युनिट काय असतं, वोल्ट, व्ही. ओके, तर बघा आता मला 1 जूल ऑफ वर्क म्हणजे 1 जूल काम करण्यासाठी किती लागणार चार्ज, 1 कुलोम, बरोबर, इनटू त्यासाठी व्होल्टेज किती लागणार, 1 व्होल्ट. म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय, 1 जूल इज डिफाईन ॲज 1 कुलॉम ऑफ अ चार्ज इनटू 1 व्होल्ट. दिस इज नथिंग बट व्हॉट, अवर वर्क. गेटिंग. दे सेकंड आहे बघा, जसं कन्सेप्ट ऑफ वर्क बघतो आपण तसंच काय कन्सेप्ट ऑफ दॅट इज पॉवर. आता पॉवर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, दॅट इज पी, बरोबर. तर आपण आत्ताच बघितलं की पॉवरचा एक फॉर्म्युला आहे, काय बघा, पॉवर इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज इक्वल्स टू वोल्ट इंटू व्हॉट, करंट. आता बघा पॉवरला आपण कशाने रिप्रेझेंट केलं होतं, दॅट इज पी, व्होल्टेजला व्ही अँड करंटला आय. म्हणजे पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय आपण ऑलरेडी बघितलं, बरोबर. मग तुम्ही म्हणशाल सर यामध्ये काय चेंजेस आहे. आता चेंजेस काय बघा, फक्त बाय युझिंग ओम्स लॉ, बाय युझिंग ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉचा आपण वापर करून काय करायचं, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर आपल्याकडे एक सूत्र आहे, बरोबर. किंवा ऑरमध्ये आपण काय करतो, आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. म्हणजे करंट जर काढायचं असेल तर एल एच एसला घेतो, व्होल्टेज काढायचं असेल तर व्होल्टेज एल एच एसला घेतो. आता सर्वप्रथम हे जे आपलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनला मी नंबर 1 नाव देतो, बरोबर. आता ही जी व्हीची व्हॅल्यू आहे ती काय करतो, इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. मग मी याला 2 कंडिशनमध्ये घेतो, पुट व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आपलं, पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. तर जिथं व्ही दिसेल तिथं आय इंटू आर करणार आपण, म्हणजे आय इंटू आर इंटू आय. आता हे आय इंटू इंटू झाले म्हणजेच काय होणार, आय स्क्वेअर इंटू आर. म्हणजे तुम्हाला पॉवरचा एक दुसरा फॉर्म्युला मिळाला का, पहिला काय व्ही इंटू आय होता, दुसरा फॉर्म्युला काय मिळाला, आय स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, किंवा ज्यावेळेस तुम्ही व्होल्टेजची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करता तेव्हा दुसरा तिसरा फॉर्म्युला कसा मिळणार आता, की आयची जी व्हॅल्यू आहे आता ती इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ठीक आहे, सो पुट व्हॅल्यू ऑफ आय इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट लिहून घ्या पुन्हा, पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय.
पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आयची व्हॅल्यू काय आहे व्ही डिवायडेड बाय आर. याखाली काही नसतं म्हणजेच किती असतं सर 1. ठीक आहे. आता व्ही इंटू व्ही म्हणजेच काय व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉट आर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की एका पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून आपण आणखी 2 फॉर्म्युले तयार केले बाय युझिंग व्हॉट दॅट इज ओम्स लॉ. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला इथं काय होईल क्लिअर होईल. आता महत्त्वाचं आपल्याकडं जो फॉर्म्युला आहे बघा पॉवरचाच बरोबर. तर आय इंटू आर किंवा सिम्पली पी इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर आपल्याला हे दोन्ही इक्वेशन मिळाले. आणि आणखी एक आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे पूर्ण आपल्याला पॉवरचे 1, 2 आणि 3 फॉर्म्युले मिळाले. नंतर वर्कचं मध्ये आपल्याला डब्ल्यू इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही आणि 1 जूल ऑफ वर्क म्हणजेच काय 1 कुलॉम इंटू वॉट 1 व्होल्ट यांचं प्रोडक्ट म्हणजे तुमचं 1 जूल. ठीक आहे. सो हे नोट करून घ्या. यानंतर आपलं थर्ड राहतं बघा दॅट इज व्हॉट एनर्जी. ठीक आहे. ओके. थर्ड आहे बघा दॅट इज एनर्जी. एनर्जी आपण कशाने दाखवतो दॅट इज ई. ओके. सो एनर्जीचं इक्वेशन काय असतं एनर्जी इज नथिंग बट व्हॉट प्रोडक्ट ऑफ पॉवर इंटू टाईम. आपण ऑलरेडी बघितलं आहे. तर एनर्जी कशाने दाखवतो आपण ईने, पॉवर कशाने दाखवतो आपण पीने आणि टाईम कशाने दाखवतो स्मॉल टीने बरोबर. बट महत्त्वाचं तुम्हाला पॉवर इज इक्वल्स टू माहिती आहे. पॉवर इज इक्वल्स टू आता आपण एक फॉर्म्युला लिहिला होता काय होता व्ही इंटू व्हॉट सिम्पली आय बरोबर. मग हे काय करणार आपण पीच्या जागी पुट करणार ही व्हॅल्यू E is equals to V into I into T बरोबर. तर बघा V into I याचं युनिट काय पॉवरचं वॅट बरोबर. तर ह्या दोघांचं युनिट काय झालं वॅट झालं बरोबर. आणि टीचं काय झालं टाईम हा आपण हवरमध्ये मोजतोय. तर सिम्पली एनर्जी इज इक्वल्स टू युनिट काय असणार वॅट आवर. याला आपण काय म्हणू शकतो एनर्जीचं युनिट. ठीक आहे. तर आपल्याकडं बऱ्याचशा प्रकारचे फॉर्म्युले आले बघा. फर्स्ट आपण आल्या पॉवर बघितलं, नंतर एनर्जी बघितलं, नंतर ओम्स लॉ बघितला, नंतर रेजिस्टन्स बघितलं बरोबर. त्यानंतर पॉवरचे आणखी 2 फॉर्म्युले ॲड झाले म्हणजे 5 आणि 1 6 बरोबर. नंतर पॉवर नंतर एनर्जीचं आणखी एक इक्वेशन किंवा 2 इक्वेशन मिळाले. ठीक आहे. एक इक्वेशन म्हणू शकतो आपण त्याला फर्स्ट पी इंटू टी देन ई इज इक्वल्स टू व्ही इंटू आय इंटू टी. म्हणजे जवळजवळ 7 फॉर्म्युले तुमचे काय झाले तयार झाले. ठीक आहे. सो फर्स्ट मी राईट साईडला हे फॉर्म्युले लिहितो का कारण याचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर फर्स्ट पॉवरचा फॉर्म्युला काय होता आपला व्ही इंटू आय. सेकंड आपला एनर्जीचा फॉर्म्युला होता पी इंटू टी बरोबर. ओम्स लॉ काय होता व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. देन फोर्थ आपण नेक्स्ट बघितलं होतं पॉवरचा दुसरा फॉर्म्युला बघितला होता दॅट इज व्ही स्क्वेअर अपॉन आर. देन पॉवरचा थर्ड फॉर्म्युला काय होता पी इज इक्वल्स टू आय स्क्वेअर इंटू आर. ओके. देन 6 एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितला काय पी इंटू टी ऑलरेडी आहे. ठीक आहे. तर एनर्जी इज इक्वल्स टू काय घेतलं होतं आपण व्ही इंटू आय इंटू व्हॉट टी राईट. 1 2 3 4 5 6 आणि आणखी एक फॉर्म्युला रेजिस्टन्सचा काय होता रो इंटू एल डिवाइडेड बाय व्हॉट ए. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आपल्याला काय एक लिस्ट आहे आपल्याकडं. या फॉर्म्युल्याच्या लिस्टवरून आपल्याला काय करायचे पुढचे येणारे एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे. ठीक आहे. तर फॉर्म्युल्याची लिस्ट असू द्या कारण त्याचा उपयोग आपल्याला करायचा. याचे एसआय युनिट पण लिहून घेऊ शकतो आपण. पॉवरचं युनिट काय होतं वॅट, एनर्जीचं युनिट काय होतं जूल. ठीक आहे. किंवा वॅट हवर पण घेऊ शकता वॅट हवर. ठीक आहे. व्ही व्होल्टेजचं व्ही, पॉवरचं पुन्हा वॅट, या पॉवरचं पुन्हा वॅट, एनर्जीचं युनिट वॅट हवर घेऊ शकता किंवा जूल घेऊ शकता. आणि रेजिस्टन्सचं युनिट काय असतं दॅट इज ओहम्स. ठीक आहे. सो हे सुद्धा एक महत्त्वाचे पॉईंट आहे राईट. आणि हे नोट करून घ्या. आपल्याला आता काय बघायचे याचे न्यूमेरिकल्स. ओके. प्रॉब्लेम सुरू करण्याआधी काही कन्वर्जन लक्षात असू द्या. कन्वर्जन म्हणजेच काय बघा 1 सेंटीमीटर असेल त्याला मला मीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला
10⁻²नी काय करता मल्टिप्लाय करता, ठीक आहे. देन 1 मिलीमीटर असेल, ठीक आहे, त्याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, मिलीमीटर, तर त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करतो. लक्षात असू दे, सेंटीमीटर हे मिलीमीटर आहे, ठीक आहे. नंतर 1 किलो म्हणजेच किती, 1 × 10⁻³ किलो म्हणजे 10⁻³ असतं, ठीक आहे. नंतर 1 मायक्रो, हे मायक्रोचं सिम्बॉल आहे, कशाचा, मायक्रो. 1 मायक्रो म्हणजे किती, 1 × 10⁻⁶ लक्षात असू द्या, ओके. नंतर आणखी आपण जर क्वांटिटी, ठीक आहे, एवढ्या तुम्हाला सध्या गरजेच्या आहेत त्या तुम्हाला वापरावं लागते, ठीक आहे. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻² ने मल्टिप्लाय करा. मिलीमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. किलो म्हणजे 10⁻³ म्हणजेच किती, 1000, ठीक आहे. मायक्रो म्हणजे 10⁻⁶, ठीक आहे. ते हे बेसिक आहे, ते तुम्हाला वापरावं लागतं. कारण काय, हे युनिट तुमचे सारखे असतील तर तुमचं जे शेवटचं युनिट असेल ते प्रॉपर बनतं, सरळ सांगायचं, ठीक आहे. सो हे एक महत्त्वाचे कन्वर्जन आहे, ते नोट करून घ्या, ओके. बघा पेज नंबर 4वर तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले बघा. त्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, रेजिस्टन्स ऑफ 1 किलो ओहम इज कनेक्टेड अक्रॉस अ 12 व्होल्ट बॅटरी. बघा काय सांगितलं त्यांनी, 1 किलो ओहमचा रेजिस्टन्स हा 12 व्होल्टच्या बॅटरीच्या अक्रॉस काय करायचा, जोडायचा. किती तासासाठी, 2 तासासाठी, 2 hours. कॅल्क्युलेट द पॉवर डेसिपेटेड इन द रेजिस्टर अँड द एनर्जी असोसिएटेड विथ. त्यांनी काय विचारलं, मग तुम्हाला याच्या अक्रॉस किती पॉवर डेसिपेटेड होते आणि एनर्जी तुम्हाला काय करायची, फाइंड करायची. आता बघा जे दिलेलं आहे एकदा ते गिवन लिहून घेऊ घ्या. फर्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, रेजिस्टन्स दिलेला आहे. रेजिस्टन्स कशाने दाखवला जातो, कॅपिटल आर, म्हणजे गिवन डाटा काय आपल्याला, कॅपिटल आर इज इक्वल्स टू दॅट इज 1 किलो ओहम. किलो आला का इथं, किलोला आता कन्वर्जन करायचं आहे तर 1 × 10⁻³ किती मल्टिप्लाय करणार, 3 ना, म्हणजे हे तुमचं रेजिस्टन्सची स्टँडर्ड व्हॅल्यू जाईल, ओके. नेक्स्ट अक्रॉस बॅटरी किती तुमची, बॅटरी म्हटलं तर व्होल्टेज झालं, किती झालं, 12 व्होल्ट, बरोबर. नंतर टाईम टी ने दाखवतो आपण, किती आवर्ससाठी, 2 तासासाठी, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पॉवर फाइंड करायची. नंतर काय फाइंड करायचं, एनर्जी फाइंड करायची, कॅपिटल ई, बरोबर. आता एवढं आपल्याला दिलेलं आहे आणि याचा वापर करून काय करायचं आपल्याला, आता तुम्हाला हे पॉवर आणि एनर्जी फाइंड करायचं. तर पॉवरसाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, काय आहे तो, P इज इक्वल्स टू V × I. तर पहिले लक्ष द्या, तुमच्याकडं V आहे, बरोबर, I आहे का, नाही, तर तुम्हाला I फाइंड करावं लागेल पहिले, बरोबर. मग I कसा फाइंड करणार, व्होल्टेज ओम्स लॉ, बाय युजिंग ओम्स लॉ. काय बघा ओम्स लॉ, V इज इक्वल्स टू I × R. तर व्होल्टेज किती आहे आपलं, 12 व्होल्ट, बरोबर. करंट आपल्याला माहीत नाही, तर बरोबर. रेजिस्टन्स किती आहे, 1 × 10⁻³ आता मला तुम्ही सांगा, हे मल्टिप्लायला आहे, लेफ्ट साईडला आलं काय होईल, डिवाइड, म्हणजे 12/1 × 10⁻³ आता लक्षात असू दे, हे डिवाइडचे 10⁻³ आहे, हे वरती जर गेले तर मायनस होतं, ठीक आहे. म्हणजे 12 × 10⁻³ हे काय झालं, तुमचं करंट झालं, बरोबर. मी याला असं लिहितो, 12 × 10⁻³ करंट कशामध्ये मोजतो आपण, एम्पियर. हे युनिट लिहायला विसरू नका, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता करंट मिळाला, तर ही करंटची किंमत कशामध्ये ठेवणार तुम्ही, पॉवरमध्ये, कारण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पॉवर फाइंड करायची, बरोबर. सो P इज इक्वल्स टू V × I. P इज इक्वल्स टू व्होल्टेज किती आहे, 12 व्होल्ट, I किती आपलं, 12 × 10⁻³ 12 × 12 144 × 10⁻³ हे कशामध्ये असणार आहे, वॅटमध्ये असणार आहे, ठीक आहे. तर हे तुमचं काय झालं, पॉवर झालं, एकच झालं. आता दुसरं काय फाइंड करायचं तुम्हाला, एनर्जी, बरोबर. एनर्जीसाठी इक्वेशन काय तुमच्याकडं, P × T. आता एनर्जी तुम्ही जूलमध्ये पण घेऊ शकता आणि वॅट हॉवरमध्ये पण घेऊ शकता, बरोबर. तर आपल्याला टायमिंग हा हॉवरमध्ये दिलं आहे, तर त्याला काही चेंज करू नका, पॉवर घ्या डायरेक्ट, 144 × 10⁻³ अँड टाइम इज व्हॉट, 2, म्हणजेच किती होईल तो, 4 × 2 = 8, 4 × 2 = 8,
2 बी एक बी 10⁻³ हे काय होणार एनर्जी तुमची सरळ कशामधली ना दॅट इज जूल बरोबर. तर हे तुमचं काय झालं आन्सर. आता बऱ्याच वेळेस बुकमध्ये तुम्हाला हे 10⁻³ इकडे वापरले असतील बरोबर. तर हे वापरले तरी चालतील नाही वापरले तरी चालतील राईट. सो एवढं जरी तुम्ही लिहिलं तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतील ठीक आहे. सो महत्त्वाचं काय किलोचं कन्वर्जन साध्या ओम मध्ये किलो ओम हे तर ओम मध्ये कन्वर्जन करा. तर किलोला काय सांगितलं होतं 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. टाइम हा तुमचा हॉवर मध्ये दिलेला आहे. पॉवर आणि एनर्जी फाइंड करायची आहे. पॉवरचं सूत्र आपलं V × I आहे पण आपल्याला I माहीत नाही आहे. तर I माहीत नाही म्हणून आपल्याला ओम्स लॉ वापरावा लागला. म्हणून ओम्स लॉ काय आपला V = I × R. मग व्होल्टेज 12 व्होल्ट आहे करंट माहीत नाही आहे रेजिस्टन्स 1 × 10⁻³ आहे. हा मल्टिप्लायचा लेफ्ट साईडला गेला डिवाइड होईल वरती गेला म्हणजे -3 झाला म्हणजे करंट तुमचा मिळाला 12 × 12 × 10⁻³ दॅट इज एम्पियर ओके. नंतर आपण पॉवर फाइंड केलं त्याचाच उपयोग करून कारण I ची व्हॅल्यू पॉवर मध्ये पुट केली P = 12 × 12 दॅट इज 144 × 10⁻³ and with the help of this we find that is energy ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं काय तुम्हाला सगळे फॉर्म्युले लर्न पाहिजे. फॉर्म्युले जर लर्न असतील कन्वर्जन येत असेल ठीक आहे तर आणि तरच तुम्हाला इलेक्ट्रिकल जमतं. तसं पाहिलं तर हे दुसरंच लेक्चर ठीक आहे. दुसरं लेक्चर जरी असलं तरी हे तुम्ही जर प्रॉपर जर त्या नोट करून ठेवले असतील सगळे फॉर्म्युले तर हे सगळं सोपंच आहे ठीक आहे. नाही तर याच्यासारखं अवघड नाही ओके. नोट ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा सेकंड. फॉर 60 वॅट पॉवर आहे बघा वॅट ही मध्ये दिली 60 वॅट टू 30 वोल्ट म्हणजे व्होल्टेज किती आहे 230 वोल्ट ठीक आहे. लॅम्प रिमेन ऑन फॉर 4 आवर्स टाइम कितीला 4 तास ठीक आहे. डे कॅल्क्युलेट मंथली इलेक्ट्रिक बिल इफ रेट दिलेला आहे त्यांनी किती दिलेला आहे 5 रुपये पर युनिट. बघा आता यांचं म्हणणं आहे काय की आता 60 वॅटचा बल्ब होता ठीक आहे. तो त्याला पॉवर सप्लाय होता 230 वोल्टचा. तो 4 तास काय राहायचा सिम्पली दिवसातून चालू राहायचा ठीक आहे. तर याला 5 रुपये पर युनिट प्रमाणे किती बिल यायला पाहिजे ठीक आहे. सो महत्त्वाचं त्यांनी विचारलं काय एका महिन्यासाठी बरोबर. सो 1 मंथ म्हटलं तर आपण ॲप्रॉक्सिमेटली 30 डेज घेऊ 30 दिवस बरोबर. तर आपल्याला त्यांनी विचारलं काय किती एनर्जी कन्झ्युम होईल म्हणजे ई फाइंड करायचं आहे. तर एनर्जी = आपल्याकडं फॉर्म्युला आहे काय P × T. पॉवर किती आपल्याकडं 60 वेळ किती आहे 4 तास पण किती दिवसासाठी आहे हे महत्त्वाचं आहे. बघा आता ही टर्म इथं मल्टिप्लायला करावं लागते. तुम्ही म्हणजे जरी इथं डे नाही तरी तुम्ही इथं डे घेताय पण आपल्याला किलोवॅट काढायचं आहे बरोबर. तर त्या किती दिवसासाठी काढायचं आहे हे पण गरजेचं आहे बरोबर. तर म्हणजेच किती होणार आहे 24 240 24 × 72 7200 बरोबर. हे काय झालं दॅट इज वॅट ओके बरोबर. आता मला किलो काढायचं आहे किलो वॅट काढायचं म्हटलं तर काय करणार याला 1000 ने भागणार बरोबर. तर हे काय होईल किलो वॅट हवर किलो म्हणून 1000 ने डिवाइड केलं 1000 ने डिवाइड केलं म्हणजे हे 00 हे 00 हे 00 कटलं 72/10 म्हणजे किती असतं 7.2 किलो वॅट हवर. म्हणजे एनर्जी किती मिळेल तुम्हाला 7.2 म्हणजे इथे लिहितो मी 7.2 किलो वॅट आवर ही एनर्जी झाली. आता त्यांनी काय म्हटलं की रेट किती पर युनिटचा 5 रुपये पर युनिट बरोबर. मग याला पैसे किती भरावे लागणार म्हणजे द मंथली बिल = किती 7.2 डिवाइडेड बाय किती करणार 7.2 × 5 5 दुने 10 7 5 35 आणि 36 रुपये त्याला काय होईल बिल बरोबर. तर सिम्पली याच्यामध्ये काय करतोय आपण 60 वॅटचं बल्ब आहे त्याला 230 वोल्ट काय सप्लाय आणि तो 4 तास चालू राहतोय दिवसातून त्याचं
एनर्जी किती कंझ्युम होणार ते काढायचे आणि 5 रुपये पर युनिट प्रमाणे किती रुपये बिल येईल तर त्याला महिन्याभरामध्ये 36 रुपये येईल. महत्वाचं काय इथं 30 हे आपण मल्टिप्लाय करावं लागलं. बऱ्याच वेळेस इथं काय होतं आपण मल्टिप्लाय करत नाही, कळलं नाही म्हणजेच आपला आन्सर चुकणार 100%. ठीक आहे, तर इथं थोडंसं इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, नोट करून घ्या. तुम्हाला पॅटर्न समजत असेल बघा आता काय चालू आहे ॲक्च्युली. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन वगैरे तुम्हाला हे कॅल्क्युलेटरवरच करायचं आहे फक्त, पण काय कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचं हेच थोडंसं होऊन जायला पाहिजे. ठीक आहे, सो नोट करून घ्या. थर्ड प्रॉब्लेम आहे, तुम्हाला एक सर्किट डायग्राम दिली बघा. याच्यामध्ये फॉर द सर्किट शोन इन फिगर कॅल्क्युलेट द पॉवर सप्लाइड बाय द बॅटरी. तुम्हाला काय फाइंड करायचं सांगितलं यामध्ये पॉवर. तर बघा डायग्राममध्ये तुम्हाला एक बॅटरी लावलेली आहे राईट, त्याच्या अक्रॉस एक रेजिस्टन्स आहे, त्यानंतर सेकंड रेजिस्टन्स अँड थर्ड रेजिस्टन्स. ठीक आहे, सो हा आहे 1 ओहम 1 ओहम 2 ओहम अँड प्लस मायनस 10 वोल्ट. हे तुमचं काय होतं यातून करंट फ्लो होतं आहे. ओके, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह राईट. तर तुम्हाला फाइंड काय करायचं आहे पॉवर. आता बघा महत्त्वाचं लक्ष द्या, ह्या सर्किट डायग्रामला बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की हे सिरीज आहे की पॅरलल आहे. आता तुम्ही मेन्शन सरी पॅरलल आहे बरोबर, कारण पॅरललची डायग्राम अशी बघितली होती आपण. महत्त्वाचं काय यामध्ये हे जे दोन रेजिस्टन्स आहे ठीक आहे, ते हे काय एकमेकांना डायरेक्ट कनेक्टेड आहे बरोबर. तर मग हे काय सिरीजमध्ये झाले ना हे दोन, मग हे दोन काय करायचे सरळ ॲड करायचे. आता आपण टोटल रेजिस्टन्स फाइंड केला होता RT म्हणजेच काय R1 प्लस R2 होता सिरीजमधला. ठीक आहे, तर हे दोन काय सिरीजमध्ये तर आपण काय करू ह्या दोघांना ॲड करून घेऊ. म्हणजेच सिम्पली हे सर्किट कशा प्रकारे होणार आणि ह्या दोघांचं एकच रेजिस्टन्स बनणार म्हणजेच 1 प्लस 1 म्हणजेच किती 2 ओहम. म्हणजे हे सरळ तुमचं काय होतंय एकाच रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होते बरोबर. का बरं, कारण स्पष्ट काय आहे की तुमचा हा सिरीजमध्ये आहे. ड्यू टू सिरीज रेजिस्टन्स हे 1 प्लस 1 तुमचं 2 ओहम झालं बरोबर. हे 2 ओहम आणि हे 2 ओहम. आता हे दोन कसे झाले पॅरलल झाले बरोबर. मग आता पॅरललमध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे बघा आपण एक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला होता R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. ठीक आहे, तर याचा उपयोग करून यांचा टोटल रेजिस्टन्स फाइंड करून घेऊ बरोबर. हे पॅरललमध्ये आहे म्हणून. तर मग याला आपलं कन्वर्जन लाईक दिस अशा प्रकारे होईल. म्हणजे हा तुमचा 10 वोल्ट आणि हे किती येईल तुमचा रेजिस्टन्स ते फाइंड करू आपण बरोबर. मग RT इज इक्वल्स टू R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. आता तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता R1 याला घ्या किंवा याला घ्या. R1 एक आणि हा R2 एक डिवाइड बाय R1 प्लस R2. आता म्हणजेच किती 2 इंटू 2 डिवाइड बाय 2 प्लस 2 म्हणजेच किती 4 डिवाइड बाय 4 म्हणजेच किती 1. म्हणजे हे तुम्हाला किती मिळालं 1 ओहमच मिळालं ना बरोबर. मग आता लक्षात असेल तुम्हाला फाइंड काय करायचं आहे पॉवर फाइंड करायचं आहे. तर पॉवरसाठी फॉर्म्युला काय आपल्याकडं V इंटू I आहे बरोबर. आपल्याकडं व्होल्टेज आहे करंट आहे का नाही, तर करंट फाइंड करावं लागणार. करंट फाइंड करण्यासाठी ओम्स लॉ वापरतो आपण बाय युजिंग ओम्स लॉ. ठीक आहे, सो काय आहे V इज इक्वल्स टू I इंटू R. तर I इज इक्वल्स टू V बाय R. V किती आपल्याकडं 10 वोल्ट, R किती आहे 1 वोल्ट. म्हणजेच करंट किती मिळालं 10 अँपिअर. समजते, तर करंट किती मिळालं 10 अँपिअर. तर मग पॉवर इज इक्वल्स टू काय V इंटू I. पॉवरला व्होल्टेज किती आपलं 10 वोल्ट. ठीक आहे, करंट किती मिळाला 10 म्हणजेच पॉवर किती झाली 100 वॅट. समजते, एक गोष्ट फाइंड करण्यासाठी तुम्हाला आणखी दोन गोष्टी फाइंड कराव्या लागतात का, तर त्या त्यांच्या किमती दिलेल्या नाही म्हणून. महत्त्वाचं हे रेजिस्टन्स सिरीजमध्ये होते त्याला आपण ॲड केलं टोटल रेजिस्टन्स याला 2 केलं 1 प्लस 1 2 ओहम. ठीक आहे, प्रत्येक वेळेस असंच राहील असं नाही. मग नंतर हे दोन पॅरललमध्ये आले. पॅरललमध्ये आपण R टोटल फाइंड केला विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. त्यामध्ये 2 इंटू 2 डिवाइड बाय 2 प्लस 2 2 इंटू 2 4 4 डिवाइड बाय 2 प्लस 2 4 म्हणजेच किती मिळणार 1. मग आता तुम्हाला रेजिस्टन्स किती मिळाला 1 बरोबर. तो इथं लिहिला तुम्ही. म्हणजे काय केलं तुम्ही सर्किट छोटं छोटं करत आले.
आणि याच्यावरून तुम्ही काय केलं, पॉवर फाइंड करायचा प्रयत्न केला, पण पॉवर मिळाली तुम्हाला नाही, त्यासाठी तुम्हाला करंट नव्हता. तर पुन्हा करंट फाइंड करायसाठी V = I/R वापरला. किती मिळालं तुम्हाला करंट, 10 एम्पियर. हे 10 एम्पियर काय केलं, मग पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, मग तुम्हाला किती मिळालं, 100 वॅट. समजते. ते अशा प्रकारचे इक्वेशन्स आहे. ओके, फोर्थ प्रॉब्लेम बघा. ह्युमन्स टेक करंट ऑफ 10 एम्पियर. करंट कशाने दाखवतो, I ने. 10 एम्पियर फ्रॉम 200 वोल्ट, म्हणजे व्होल्टेज किती आहे, 200 वोल्ट. DC सप्लाय 8 आवर, टाइम किती दिला, 8 तास. कॅल्क्युलेट द एनर्जी. एनर्जी फाइंड करायला सांगितली, पण कशामध्ये, किलो वॅट आवर. तुम्हाला सांगितलं बघा, त्यांच्याप्रमाणे बऱ्याच वेळेस विचारतात. बघा आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा पॉवरचा, सॉरी एनर्जीचा. एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगतो, E = P/T. बरोबर. पण आपल्याला पॉवर माहिती आहे का, नाही. तर पॉवर आपल्याला फाइंड करता येईल ना. पॉवरचा फॉर्म्युला काय पुन्हा, V × I. कारण V किती आहे आपलं, 200. I किती आहे, 10. म्हणजे हे किती झालं, 2000. म्हणजे पॉवर तुम्हाला किती मिळाली, 2000 वॅट. बरोबर. ही किंमत काय करणार आपण, एनर्जीमध्ये पुट करणार. एनर्जी = 2000 × टाइम किती तुमच्याकडं, 8. म्हणजे E = 16,000. बरोबर. हे कशामध्ये झालं, वॅट आवर्समध्ये झालं. आता तुम्हाला याला किलोमध्ये करायचं असेल तर भागिले तुम्ही काय करणार, 1000 करणार. बरोबर. मग 0 कट झाले, म्हणजेच काय होईल, किलो वॅट आवर. मग एनर्जी = 16 किलो वॅट आवर. असा एक साधा प्रॉब्लेम. ठीक आहे. सो अशा पण प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, तर हे तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, फिफ्थ प्रॉब्लेम दिला आहे बघा तुम्हाला. अन इलेक्ट्रिक हीटर इज मार्क्ड 230 वोल्ट. म्हणजे व्होल्टेज किती दिलं आहे तुम्हाला, 230 वोल्ट. ठीक आहे. 750 वॅट, म्हणजे पॉवर 750 वॅट. राईट. व्हॉट करंट इट टेक्स. त्यांनी विचारलं काय, त्याला करंट किती लागेल, आणि व्हॉट इज इट्स हॉट रेजिस्टन्स. पहिले काय करंट आणि दुसरा काय रेजिस्टन्स. त्यासाठी रेजिस्टन्स हॉट एंडचा विचारला. ठीक आहे. डिटरमाइन द कॉस्ट युजिंग इट फॉर 10 आवर. म्हणजेच किती, 10 आवरसाठी किती रुपये लागतील त्याचा, आणि पर युनिट किती त्यांचं रेट, 2 रुपये पर युनिट. ठीक आहे. तर बघा, याचा उपयोग करून तुम्हाला हॉट रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे, आणि त्यानंतर त्याला करंट किती लागणार आहे, म्हणजेच त्याला टोटल एनर्जी किती लागेल. राईट. आणि विथ द हेल्प ऑफ एनर्जी, आपण एनर्जीच म्हणू याला. राईट. आणि नंतर त्याचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं, त्याची कॉस्ट पण फाइंड करायची. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. फर्स्ट, हे काय तुमचं हीटर आहे, आणि त्यांनी काय सांगितलं, हॉट एंड रेजिस्टन्स. आता हॉट एंड रेजिस्टन्स हे केव्हा येतं, ज्यावेळेस पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ओम्स लॉ वापरता, V = I/R. त्यावेळेस पॉवरचा फॉर्म्युला तुमचा तयार होतो, दॅट इज I²R. बरोबर. किंवा दुसरं काय आपला, P = V²/R. तर आता V²/R आपल्याला त्याच्यामध्ये रेजिस्टन्स मिळतोय. बरोबर. कारण यामध्ये करंट दिलेलं नाही, तर आपला फॉर्म्युला काय वापरावा लागणार, P = V²/R. मग आता हा P = V²/R आपण जर फॉर्म्युला वापरला तर आपल्याला रेजिस्टन्स मिळून जाईल. कारण P किती आहे आपल्याकडं, 750 आहे. V किती आहे, 230, आणि त्याचा काय स्क्वेअर आहे बघा. ठीक आहे. हा R LHS ला घेऊन टाका. 230 भागिले 750. या 230 ला 2 वेळेस लिहावं लागणार. 230 गुणिले 230 भागिले किती, 750. हे 0 काय झाले, कॅन्सल. तुम्ही ज्यावेळेस याला कॅल्क्युलेटरच्या वेळेस सॉल्व्ह करशाल, त्यावेळेस तुम्हाला आन्सर किती मिळतं रेजिस्टन्सचं, दॅट इज 70.53 ओहम. ओके. हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ना कॅल्क्युलेटर. किती मिळालं, 70.53 ओहम हा आपल्याला रेजिस्टन्स मिळाला. ओके. आता याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी फाइंड करायची. बरोबर. तर एनर्जी किती आहे आपल्याला, फॉर्म्युला P/T. P/T. आता ही एनर्जी कशामध्ये पाहिजे, किलो वॅट आवर मध्ये पाहिजे, कारण आपण इलेक्ट्रिसिटी बिल भरतोय. बरोबर. त्याचे 2 रुपये पर युनिटला फाइंड करायचं आहे आपल्याला, म्हणून P/T. पॉवर किती आहे आपल्याकडं, हे आठवतं तुम्हाला, तर 30 दिवसासाठी जर आपण ते बल्ब चालू केला होता, सेकंड का थर्ड प्रॉब्लेम होता तो. ठीक आहे. तर पॉवर किती आहे, 750. टाइम किती आहे त्यासाठी, 10 आवर्स.
बरोबर. म्हणजे किती झालं 7500, हे काय झालं वॅट आवर झालं. बरोबर. आपल्याला काय पाहिजे किलो वॅट पाहिजे. म्हणजेच काय करण्याला 7500ला 1000 भागणार म्हणजे काय झालं किलो वॅट आवर. हे 000 कटले म्हणजे 75/10 म्हणजेच तुम्हाला किती मिळालं 7.5 किलो वॅट आवर. समजतंय. मग याचं आता काय करायचं रेट फाइंड करायचं म्हणजे कॉस्ट. म्हणजे कॉस्ट इज इक्वल्स टू काय करणार मग तुम्ही किती रुपये 2 रुपये. बरोबर. म्हणजे 7.5 गुणिले किती 2 म्हणजे 7.5 म्हणजे 750 डबल किती झाली 15. बरोबर. मग याची कॉस्ट किती मिळणार 15 रुपये. समजते. ही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स. याच्या पुढचं पण तशाच प्रकारचं राहील. एक मी शेवटचं एक्झाम्पल घेतो ते थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे. यानंतरचं 6 तसंच आहे. नंतर 7 पण तसंच आहे. ठीक आहे. नवीन एक फक्त ते काय 8th वालं. तर मी ते 8th वालं कंटिन्यू करतो. हे तुम्हाला एकदा पॅटर्न समजणं हे गरजेचं होतं. ओके. सो नोट करून घ्या. 8th प्रॉब्लेम बघा. यामध्ये बघा रेटिंग ऑफ इलेक्ट्रिक गीझर इज 250 म्हणजे व्होल्टेज 250 व्होल्ट आहे. देन पॉवर तुम्हाला दिली बघा 3 किलो वॅट दिली. ऑलरेडी किलो वॅट मध्ये. तर तुम्हाला वॅट पाहिजे असेल तर 10 टू किती करणार 3 वॅट. बरोबर. देन हाऊ मच करंट डज इट टेक अँड व्हॉट इज द हॉट रेजिस्टन्स म्हणजे आर फाइंड करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. अँड ऑल्सो कॅल्क्युलेट द एनर्जी कन्झ्युम्ड. एनर्जी फाइंड करायची पण टाइम किती आहे 1 आवर. आता सारखंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर पुन्हा बघा तुम्हाला हॉट एंड रेजिस्टन्स म्हटलं तर पॉवर इज इक्वल्स टू काय असतं V²/R. पॉवर किती आहे 3 × 10⁻³ वॅट. व्ही किती आहे तुमचं 250 त्याचा स्क्वेअर भागिले आर. आर LHSला घेऊन टाका 250 गुणिले 250 भागिले 3 × 10⁻³ ओके. याला काय करणार तुम्ही 25चा स्क्वेअर 625 00 भागिले 3 आणि याचा अर्थ काय होतो 10⁻³ म्हणजे 1000 होतं. हे 2 शून्य काय करा यासोबत ओढून टाका. ओके. म्हणजेच किती मिळणार आर इज इक्वल्स टू 625 भागिले 3 आणि किती आहे म्हणजेच ते 10 गुणिले 3 म्हणजे 30 जाईल. बरोबर. तर याला काय वाटणार 62.3 होणार कारण शून्य नेलं जर भागितलं तर 62.5. ठीक आहे. आता ही उरली करतोय मी 3 दुणे 6 होईल ते 0 3 8 24 बरोबर 20.8 यायला पाहिजे अप्रॉक्सिमेट. येस 20.8 हा तुमचा काय झाला रेजिस्टन्स झाला. आता ह्या रेजिस्टन्स मिळाल्यानंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे एनर्जी. एनर्जी इज इक्वल्स टू काय असतं आपला फॉर्म्युला P × T. ठीक आहे. पॉवर किती आहे आपल्याकडे 3 × 10⁻³ नंतर टाइम किती आहे आपल्याकडं 1 तास म्हणजेच किती 3 × 10⁻³ याचा अर्थ काय झाला किलो वॅट झाला. ओके. ही तुमची एनर्जी. ओके. दिस इज नथिंग बट व्हॉट युअर इक्वेशन नंबर 8. महत्वाचं एक तुम्हाला 6 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे ना त्यामध्ये पण तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड करायला सांगितलेलं आहे. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही एक इक्वेशन फाइंड करशाल कुठलं एनर्जीचं एनर्जी इज इक्वल्स टू P × T तर त्यावेळेस तुम्हाला पॉवर दिलेली नाही. बरोबर आहे का. तर पॉवर नाही दिलेली तर तुम्ही काय करणार पॉवरचा फॉर्म्युला वापरणार V × T यामध्ये पुट करणार म्हणजेच काय मिळणार तो V × I × what T. तर व्होल्टेज तुमच्याकडे आहे टाइम पण आहे पण आता करंट नाही आहे. तर करंट कसं फाइंड करणार तुम्ही V इज इक्वल्स टू I × R पुन्हा ओम्स लॉ मग I इज इक्वल्स टू V/R कारण हा R तुम्ही इथं पुट करणार आणि व्होल्टेज तुम्हाला दिलेला असणार त्याच्यावरून करंट मिळाला तर हा करंट त्याच्यामध्ये पुट करायचा. ठीक आहे. सो एवढं त्याच्यामध्ये पुट करा फक्त. राईट. महत्वाचं काय रेजिस्टन्सला रेजिस्टन्स असंच फाइंड करायचा. ठीक आहे. फक्त यामध्ये काय करायचं एक ॲडिशनल तुम्हाला करंट फाइंड करून घ्यायला लागेल कारण करंट फाइंड केला म्हणजे पहिले काय करा रेजिस्टन्स फाइंड करा आणि दुसरं करंट फाइंड करा हा फॉर्म्युला वापरून आणि तिसरं मग याच्यामध्ये जा कशामध्ये पॉवरमध्ये. ठीक आहे. काय सांगितलं फर्स्ट रेजिस्टन्स फाइंड करणे कुठला 6 नंबरच्या प्रॉब्लेमला. ठीक आहे. 6 आणि 7 सारखाच रेजिस्टन्स फाइंड केला नंतर काय करा करंट फाइंड करा I V/R हा फॉर्म्युला आणि हा रेजिस्टन्स कसा फाइंड करणार V²/P म्हणून. ठीक आहे. आणि थर्ड काय फाइंड करणार E इज इक्वल्स टू P × T. तर P माहीत नाही तुम्हाला तर काय करणार V × I × T वापरा उत्तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे.
सो आपण इथंच थांबूया. सो न्यूमेरिकल्स बऱ्याच जणांना थोडी डिफिकल्ट जात असतील तर त्यांनी काय एकच त्याला पर्याय काय प्रॅक्टिस करा. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत की तुम्हाला कन्व्हर्जन पासून की पुढं काय करायचं, कशा प्रकारे टर्म बघायच्या, ही फॉर्म्युलेची लिस्ट सुद्धा दिलेली आहे. तुम्ही जर प्रॉपर व्हिडिओ जर बघत गेले तर आणि तरच तुम्हाला त्याच्यात फायदा होणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर म्हटलं चालू आहे चालू द्या असं होणार नाही, तुम्हाला मग पुन्हा इलेक्ट्रिकल हे अवघडच आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच लेक्चरच्या आधीच फर्स्ट लेक्चरला सांगण्यात आलेलं आहे की ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा, आउटपुट 100% मिळेल. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर.